सभी विद्यार्थियों को नमस्कार। जैसे कि हमने देखा था आपकी पिछली कक्षा में आपका 6वां पाठ है समाचार पत्र। तो विद्यार्थियों, समाचार पत्र की आत्मकथा यह एक संकलित है और हमने देखा था कि समाचार पत्र में हर एक मनुष्य के जीवन में यह जो समाचार पत्र है यह कितना महत्व है, क्योंकि हर एक के व्यक्ति के जीवन में जो समाचार पत्र है यह बहुत महत्वपूर्ण स्थान पा रहा है, क्योंकि समाचार पत्र पढ़े बिना कई लोगों की दिन ही नहीं गुजरती और हर एक पाठशाला में, हर एक कचहरी में और हर तरफ आज ऑफिस में क्या कर रहे हैं लोग, समाचार पत्र मंगा रहे हैं। जैसे कि हमारा जो विज्ञान तंत्रज्ञान बढ़ता जा रहा है, लेकिन समाचार पत्र को जो स्थान है आज भी वही स्थान हमें दिया है। और यहाँ पर समाचार पत्र ही हमें कह रहा है कि मैं हर एक लेके घर में जाता हूँ, फिर सभी लोग मुझे पढ़ते हैं, उनका दिन ही नहीं जाता। कुछ लोग मुझे कॉफी या चाय पीते मुझे पढ़ते हैं और मैं देश विदेश की खबरें देता हूँ। और यहाँ पर समाचार पत्र के कुछ कन्नड़, हिंदी और इंग्लिश के कुछ नामों के बारे में भी हमने देखा था, जैसे कि कन्नड़ में के कौन से समाचार पत्र है, मराठी में कौन से समाचार पत्र है, हिंदी के कुछ समाचार पत्र हैं और इंग्लिश अंग्रेजी के भी समाचार पत्र। तो विद्यार्थियों, समाचार पत्र पढ़ना आप सबका एक क्या हो गया है, आदत बन गया है। कुछ लोगों की आदत नहीं है, फिर भी मैं आपसे कहती हूँ कि समाचार पत्र पढ़ने से हमें नए नए खोजों के बारे में पता चलता है और देश विदेश की खबरें, साथ साथ हमें खेल कूद की खबरें सभी हम क्या कर सकते हैं, समाचार पत्र में देख सकते हैं। आज विद्यार्थी मित्र भी बनकर हमारे सामने समाचार पत्र खड़ा हो गया है, क्योंकि विद्यार्थियों को उनके परीक्षा के मार्गसूची अनुसार समाचार पत्र में कुछ विद्यार्थियों के लिए भी आज समाचार पत्र छपने लगा है। तो विद्यार्थियों, समाचार पत्र की आत्मकथा का आधा पाठ हमने पिछली कक्षा में देखा था। तो कुछ कन्नड़ के कुछ समाचार पत्रों का नाम भी हमने देखा था, जैसे कि कन्नडम, विजयवाणी, विजय कर्नाटक, संयुक्त कर्नाटक, प्रजावाणी। जैसे इंग्लिश में टाइम्स ऑफ इंडिया, डेक्कन हेराल्ड, इंडियन एक्सप्रेस ऐसे। और हिंदी में हमने देखा था कि दैनिक जागरण, अमर उजाला, मराठी में तरुण भारत, सकाळ। जैसे हर एक भाषाओं में आज हम क्या कर रहे हैं, समाचार पत्रों को देख रहे हैं। इसीलिए विद्यार्थियों, समाचार पत्र पढ़ना बहुत जरूरी है। आपके अगले का जो जीवन है, यहाँ पर समाचार पत्र पढ़ने से ही आप क्या करते हैं, हर एक देश विदेश के खबरों को देखना और पढ़ना आपको आगे जाकर बहुत मदद मिलता है। इसीलिए यहाँ पर समाचार पत्र कहता है कि मैं गरीब और अमीर दोनों का एक सस्ता साधन हूँ। देखिए, समाचार पत्र गरीब लोगों और अमीर लोगों दोनों का ही एक क्या हो गया है, सस्ता साधन बन गया है। इसीलिए विद्यार्थियों, जो गरीब है वह भी उसे खरीद सकता है और जो अमीर है वह भी उसे खरीद सकता है। इसीलिए समाचार पत्र हर एक व्यक्ति का एक सस्ता साधन बन गया है। आप सब समाचार पत्र को पढ़ना बहुत जरूरी है। और यहाँ पर फिर भी समाचार पत्र यह भी कहता है कि प्राचीन काल में राजा महाराजा जब किसी को कुछ समाचार भेजना चाहते थे तो कबूतर द्वारा क्या करते थे, उनको कुछ भी समाचार भेजा करते थे। अब हम यह सुने तो हमें लगता है कि कुछ भी कहानी बोल रहे हैं या झूठी बात बोल रहे हैं, ऐसा लगता है विद्यार्थियों। लेकिन प्राचीन काल में राजा महाराजा कबूतर के द्वारा क्या करते थे, अपना संदेश भेजा करते थे। जब कबूतर लेकर दूसरे आदमी को क्या करता था, संदेश देता था। लेकिन यहाँ पर समाचार पत्र आज कह रहा है कि आज मेरे और भी कुछ क्या है, साधन है, जैसे कि टीवी, दूरदर्शन है, कंप्यूटर है, मोबाइल है और आज हम नए नए आविष्कारों को देख रहे हैं। तो समाचार पत्र यह भी कहता है कि यह सब आज मेरे क्या बन गए हैं, साधन बन गए हैं। तो विद्यार्थियों, यहाँ तक हमने पिछली कक्षा में देखा था, तो आज हम इस पाठ के आगे भाग को देखेंगे। आत्मीय विद्यार्थी
ನಾವು ನಿಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಕಕ್ಷೆ ಒಳಗೆ ಏನ್ ನೋಡಿದ್ವಪ್ಪ ಅಂದ್ರ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆ ಆತ್ಮಕಥಾ ಈ ಪಾಠಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ವಿ. ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆ ಆತ್ಮಕಥಾ ಈ ಪಾಠ ನೀವು ಕೊಡುವ ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರೆ ನೀವು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಬಗ್ಗೆ, ಸಮಾಚಾರ ಪತ್ರದ ಮಹತ್ವ ಎಷ್ಟು, ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಓದೋದ್ರಿಂದ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಲಾಭ ಸಿಗ್ತೈತಿ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವ ನೋಡ್ಬೋದು. ನೋಡ್ರಿ, ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಒಂದ ಏನಾಗೈತಂದ್ರ ಮಹತ್ವದ ಅಂಗ ಆಗ್ಬಿಟ್ಟೈತಿ ಇವತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲಾರ ಮನೆಗೆ ಇವತ್ತ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲರ ಮನೆಗೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಬರ್ತಾವು. ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಓದಿನ ಕೆಲವೊಬ್ರದ್ದು ಏನಾಗ್ತದಂದ್ರೆ ದಿನ ಹೋಗ್ತೈತಿ. ಕೆಲವೊಬ್ರು ಟೀ ಕಾಫಿ ಕುಡ್ಕೊಂತ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಓದುವ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರು. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಮನೆಗೂ ಆಫೀಸ್ಗಳಿಗೂ ಸ್ಕೂಲ್ಗಳಿಗೂ ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಕಾಲೇಜ್ಗಳಿಗೂ ಇವತ್ತು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ತಗೋತಾರ. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಐತಿ, ನಮ್ಮ ಕಡೆ ಟ್ಯಾಬ್ ಐತಿ, ಫೋನ್ ಐತಿ, ನಮ್ಮ ಕಡೆ ಆಂಡ್ರಾಯ್ಡ್ ಐತಿ, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೋನ್ ಐತಿ ಅಂತ ನಾವು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರನ ಓದೋದನ್ನು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರನ ತಗೊಳ್ಳೋದ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ಮೊದ್ಲೇ ಯಾವ ಸ್ಥಾನ ಇತ್ತು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗೆ, ಇವತ್ತು ಏನಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ಈ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಗೆ ಅದ ಸ್ಥಾನ ಐತಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಓದೋದು ಬಹಳಷ್ಟು ಏನೈತೆ ಅಂದ್ರೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಐತಿ. ನಾವು ಇವತ್ತ ಏನ್ ಮಾಡೋದು ಅಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಓದೋದ ಹವ್ಯಾಸನ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ನೋಡ್ರಿ. ಇಂಗ್ಲಿಷ್ ಯಾರಿಗೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರ ಸಮಾಚಾರ ನಿಮ್ದು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಓದೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಇನ್ನೊಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾಗ್ಬೋದು, ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ಬೋದು. ಹಿಂದಿ ನೀವು ಎಷ್ಟು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಓದ್ತೀರಿ ಅಷ್ಟು ನಿಮ್ಗೆ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ತೈತಿ. ಕನ್ನಡನೂ ದಿನಾನು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಓದೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತದಂದ್ರೆ ಆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ಬೋದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಅದಷ್ಟ ಅಲ್ಲ, ನಾವು ದಿನಾಲೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನ ನ್ಯೂಸ್ಗಳನ್ನ ನೋಡ್ತೇವಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ. ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಲ್ಲ ಎಕ್ಸಾಮ್ಗೂ ನಾವು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಓದೋದ್ರಿಂದ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ನಾವು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಬರೀ ನಮ್ಮ ಮನಿ ಒಳಗ ಕೂತ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ದೇಶ ವಿದೇಶದ ಎಲ್ಲಾ ಏನ ಸಮಾಚಾರ ಇರ್ತೈತಿ ಅದನ್ನ ಪಡ್ಕೋಬಹುದು ನಾವು. ನೋಡ್ರಿ, ಇವತ್ತು ಇಲ್ಲೇ ಅದೇವ ಅದ್ರ ದೇಶ ವಿದೇಶ ಏನಾಗತ್ತೈತಿ. ಇವತ್ತ ನಿಮ್ದು IPL ಕ್ರಿಕೆಟ್ ಬಗ್ಗೆ ಕೊಡ್ತಾರು, ಕೃಷಿಕರ ಸಲುವಾಗಿ ಕೊಡ್ತಾರು, ಆಮೇಲೆ ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬಂಗಾರ ರೇಟ್ ಎಷ್ಟೈತೆ ಅನ್ನೋದು ಕೊಡ್ತಾರು, ವಧುವರರ ಏನ್ ಇರ್ತೈತಿ ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಅದ್ರಾಗ ಕೊಡ್ತಾರ. ಇದ್ರೊಳಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಇವತ್ತ ವಿಶೇಷ ಏನ್ ಮಾಡತ್ತಾರಂದ್ರ ಮಾರ್ಗಸೂಚಿ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಅನ್ನ ಬಿಡತ್ತಾರ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ 9th 10th 8th PUC ಅವ್ರಿಗೂ ಏನ್ ಮಾಡತ್ತಾರ ಅಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗ ಆ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾರು, ಪ್ರೀವಿಯಸ್ ಹಳಿ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾರು. ಹೀಗಾಗಿ ಇವತ್ತು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಬಹಳಷ್ಟ ಮಹತ್ವದ ಪಾತ್ರವನ್ನ ವಹಿಸ್ತೈತಿ. ನಾವು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಎಷ್ಟು ಓದ್ತೇವಿ ಅಷ್ಟು ನಮ್ಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಲಾಭ ಐತಿ. ಮತ್ತೊಂದಿಗೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಏನ್ ಹೇಳ್ತೈತಂದ್ರ ನಾನ ಶ್ರೀಮಂತ ಹಾಗೂ ಬಡವರು ಇಬ್ರಿಗೆ ಸುಲಭವಾಗಿ ಸಿಗುವಂತ ಸಾಧನ ನಾ ಆಗೇನಂತ ಹೇಳ್ತಾರ. ನೋಡ್ರಿ, ಶ್ರೀಮಂತ ಬಡವರು ಇಬ್ರು ಇವತ್ತ ತಗೋಬಹುದು. ನೋಡ್ರಿ, ಒಂದ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೇವೆ, ಏನಪ್ಪಾ ಈ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ತಗೊಂಡ್ರ ಬಹಳಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. ಒಂದ್ ಮೊಬೈಲ್ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೋನ್ ತಗೋಬೇಕಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ದಿವಸ ರೊಕ್ಕ ಕೂಡಿಟ್ಟು ನಂತರ ತಗೋತೇವಿ. ಆದ್ರ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಕ್ಕೂ ಎಲ್ಲಾ ಮಾಹಿತಿ ಸಿಗ್ತೈತಿ ನಮಗ. ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಶ್ರೀಮಂತರ ಗರೀಬ್ರ ಇಬ್ರು ಬಡವ್ರ ಇಬ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ತಗೋತಾರ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಇಬ್ರು ಮಂದಿಗೂ ಸಿಗುವಂತ ಒಂದು ಸುಲಭ ಸಾಧನ ಇದೇನಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಆಗೈತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ತನ್ನ ಆತ್ಮಕಥೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳತ್ತದ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮತ್ತೇನ್ ಹೇಳ್ತೈತಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಅಂದ್ರ ಮೊದಲಿನ ಕಾಲವಾಗ ರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಕಬೂತರ್ ನೋಡಿರ್ಲ ಪಕ್ಷಿ, ಕಬೂತರ ಕಡೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ತಮ್ಮ ಸಂದೇಶವನ್ನ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸ್ತೀರಿ. ನೋಡ್ರಿ, ನಾವು ಒಬ್ರಿಗೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕಬೂತರ್ ಕೈ ಕೊಟ್ಟ ಆ ಕಬೂತರ್ ಒಯ್ದು ಅವ್ರು ಕೊಟ್ಟು ಬರ್ತಿದ್ದೆ. ಅಷ್ಟೊಂದು ವಿಚಿತ್ರ ಐತಿ ಕೇಳಿತ್ತು. ನಿಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತೈತಿ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಸುಳ್ಳು ಕತ್ತಿ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇಲ್ಲ, ಆದ್ರ ಮೊದ್ಲಿನ ಕಾಲದಾಗ ಕಬೂತರ ಏನ್ ಮಾಡ್ತಿತ್ತಂದ್ರೆ ಹೋಗಿ ಸಂದೇಶನ ಕೊಟ್ಟು ಬರ್ತಿತ್ತು. ಆ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೂ ಅಂತ ಒಂದು ಏನ್ ಇರ್ತಿತ್ತಂದ್ರ ಜ್ಞಾನ ಇರ್ತಿತ್ತು. ಅವಕ್ಕೂ ಹಂಗ ಹೇಳ್ದಂಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ವು ಅಂದ್ರೆ ಹೋಗಿ ಕೊಟ್ಟು ಬರ್ತಿದ್ವು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತೇನಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ಅದ್ರ ನಂತರ ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ಬಂದ್ರು. ನೋಡ್ರಿ, ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ಒಂದ್ ಲೆಟರ್ ನಾವು ಹಾಕ್ತಿದ್ವು ಅಂದ್ರೆ 4-5 ದಿವಸ ಹತ್ತಿತ್ತು ಒಂದ್ ಲೆಟರ್ ಹೋಗಿ ಮುಟ್ಲಿಕ್ಕೆ, ಅಥವಾ 8-10 ದಿವಸ ಒಂದ್ ಲೆಟರ್ ಹೋಗಿ ಮುಟ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತಿತ್ತು. ಆದ್ರ ಇವತ್ತೇನಾಗೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ನಂತರ ನಮ್ಗೆ ಲ್ಯಾಂಡ್ಲೈನ್ ಬಂತು. ಲ್ಯಾಂಡ್ಲೈನ್ ನಾವು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಏನ್ ಮಾಡತ್ತಿದ್ವು ಅಂದ್ರೆ ಕೆಲವೊಬ್ರು ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಗೆ ಅಷ್ಟೇ ಇರ್ತಿದ್ದು, ಅಥವಾ STD ಹೋಗಿ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಿದ್ವು, STD ಹೋಗಿ ಬಿಲ್ ಬರ್ತಿತ್ತು, ಅಷ್ಟು ಬಿಲ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟು ಬರ್ತಿದ್ವು. ಅದ್ರ ನಂತರ ಏನ್ ಮಾಡ್ತಂದ್ರ ಫೋನ್ ಬಂತು. ಫೋನು ಏನ್ ಬಂತಂದ್ರ ಬಹಳಷ್ಟ ಕೀಪ್ಯಾಡ್ ಫೋನ್ ಬಂತು. ಅದ್ರ ನಂತರ ಈಗ ಏನಾಗ್ಯಾವ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೋನ್ ಬಂದೈತಿ. ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಕೂಡ ನ್ಯೂಸ್ ಹಂಟ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಆ್ಯಪ್ ಇರ್ತೈತಿ. ಆ ಆ್ಯಪ್ ಒಳಗ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ನ್ಯೂಸ್ ಅನ್ನ ನೋಡ್ತೇವಿ. ಇವತ್ತಿನ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡಮ್ಮ, ಇಂಡಿಯನ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್, ಡೆಕ್ಕನ್ ಹೆರಾಲ್ಡ್ ಅಥವಾ ತರುಣ್ ಭಾರತ್ ಈ ನ್ಯೂಸ್ ಅನ್ನ ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಆ ಆ್ಯಪ್ ಅನ್ನ ಬಳಕೆ
ನೋಡ್ತೇವೆ. ಹೀಗಾಗಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ತನ್ನದೇ ಒಂದು ಆದ ಛಾಪನ್ನ ಮೂಡಿಸುತ್ತೆ. ಎಷ್ಟು ನಾವು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಓದ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ಒಳ್ಳೇದಂತ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರನೇ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳತೈತಿ. ಇನ್ನ ಮುಂದಿನ ಪಾಠ ಏನೈತಿ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡೋದು. ನಾವು ಪಾಠ ಹೇಳೋ ಮುಂದ ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲಾರು ಪುಸ್ತಕ ತಗೊಂಡು ಕೂಡ್ರಿ. ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಐತಿ, ನೀವು ಪುಸ್ತಕ ಎಷ್ಟು ತಗೊಂಡು ಮುಂದೆ ಕೂಡ್ತೀರಿ ಅಷ್ಟು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ ನಾವ್ ಎಲ್ಲಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ನೋಡಿ, रेडियो जैसे साधनों से समाचार केवल सुना जा सकता है और दूरदर्शन जैसे साधनों के द्वारा सुनने के साथ साथ घटनाओं को देखा जा सकता है. लेकिन इन सभी में से सरल और मितव्ययी साधन और लोगों तक तरह तरह के समाचार पहुंचता हूँ. देखिए यहाँ पर समाचार पत्र कहता है कि रेडियो जैसे साधनों से केवल हम समाचार को सुन सकते हैं और दूरदर्शन जैसे साधनों के द्वारा घटना को देखने के साथ हम क्या कर सकते हैं, समाचार भी सुन सकते हैं. लेकिन इन सभी और सरल और मितव्ययी मैं हूँ, तरह तरह के समाचार पहुंचता हूँ कहता है. देखिए रेडियो में अगर हम सुन सकते हैं, केवल आजकल क्या समाचार पत्र है यह सुन सकते हैं रेडियो. और दूरदर्शन में हम क्या कर सकते हैं, घटना देखने के साथ समाचार भी क्या कर सकते हैं, सुन सकते हैं. लेकिन यहाँ पर समाचार पत्र कहता है कि इन दोनों से मैं मितव्ययी हूँ और तरह तरह के समाचार लोगों तक पहुँचाता हूँ. देखिए अगर रेडियो को हमें लाइट चाहिए, करंट चाहिए, दूरदर्शन देखना हो तो उस टीवी को लाना हो तो टीवी बहुत महंगा है और उसे लाकर जब हम चैनल्स लेकर फिर हम करंट के द्वारा क्या कर सकते हैं, जुड़ाकर टीवी को देख सकते हैं. यहाँ पर टीवी और रेडियो इन दोनों से भी मितव्ययी क्या है, समाचार पत्र है. विद्यार्थियों समाचार पत्र इन दोनों से मितव्ययी है और लोगों तक तरह तरह के समाचार ये क्या करता है, पहुंचाता है. हम केवल रेडियो में कुछ समाचार सुन सकते हैं, टीवी में कुछ क्या करते हैं, समाचार देख सकते हैं, साथ में सुन सकते हैं. लेकिन समाचार में हमें अलग अलग समाचार मिलते हैं. हम अलग घर में ही बैठकर हमें जो चाहिए वह देख सकते हैं, यह यहाँ पर कहता है. और भारतवर्ष में पहले अंग्रेजी में बंगाल गजट नाम से 1780 में प्रकाशित हुआ. हिंदी में उदत मातन नाम से और कन्नड़ में मैंगलोर समाचार के रूप में 1800 में यह प्रकट हुआ था. वर्तमान समय में विभिन्न भाषाओं में हजारों संख्या में मैं प्रकाशित होता रहता हूँ. नवभारत टाइम्स, हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, डेक्कन हेराल्ड, इंडियन एक्सप्रेस, अमर उजाला, संयुक्त कर्नाटक, विजय कर्नाटक, प्रजावाणी, उदयवाणी, दैनिक जागरण, राजस्थान पत्रिका, जनसत्ता आदि उनके नामों से आपको मैं मिल सकता हूँ. यहाँ पर समाचार पत्र कहता है कि समाचार पत्र यहाँ पर कह रहा है कि मैं अंग्रेजी में पहले बंगाल गजट के नाम से 1780 में प्रकाशित हुआ. देखिए अंग्रेजी का पहला समाचार पत्र कौन सा, यह प्रश्न आपको पूछ सकते हैं. तो अंग्रेजी का पहला समाचार पत्र है बंगाल गजट और हिंदी का जो पहला समाचार पत्र है वो है उदत मातन और कन्नड़ का जो पहला समाचार पत्र है यह है मंगलुरु समाचार पत्र. तो विद्यार्थियों यहाँ आप ध्यान रखिए क्योंकि आपके यह सामान्य ज्ञान के लिए भी होगा और आपके जो हिंदी में प्रश्न पूछा जाएगा उसे भी आपको क्या होगा, उपयुक्त होगा. तो देखिए हिंदी का पहला समाचार पत्र है उदत मातन और अंग्रेजी का पहला समाचार पत्र है बंगाल गजट और कन्नड़ का पहला समाचार पत्र है मंगलुरु समाचार पत्र. तो यह है समाचारों के पत्र. विद्यार्थियों यहाँ याद रखना बहुत जरूरी है. और यहाँ पर विभिन्न भाषाओं में क्या करता है, समाचार पत्र प्रकाशित हो रहा है. अलग अलग भाषाओं में, विभिन्न भाषाओं में आज समाचार पत्र प्रकाशित हो रहा है. और कुछ समाचारों के पत्र यहाँ पर बताए हैं कि नवा भारत टाइम्स, हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, डेक्कन हेराल्ड, प्रजावाणी, उदयवाणी, दैनिक जागरण, राजस्थान पत्रिका, जनसत्ता आदि उनके नाम से हम क्या कर सकते हैं, देख सकते हैं. तो विद्यार्थियों यहाँ पर समाचार पत्र खुद
खुद ही बता रहा है कि रेडियो और दूरदर्शन से भी समाचार पत्र क्या है, मितव्यय है और सुलभ साधन बन गया है। और यहाँ पर बताए जा रहे हैं कि अंग्रेजी का जो पहला समाचार पत्र है वह है बंगाल गैजेट, और हिंदी का जो पहला समाचार पत्र है वह है उदत मातन, और कन्नड़ का जो समाचार पत्र है मंगलुरु समाचार। तो यह याद रखना बहुत जरूरी है। और समाचार पत्र जो है विभिन्न भाषाओं में आज क्या कर रहे हैं, प्रकाशित हो रहे हैं। हजारों समाचार पत्र दिन ब दिन क्या कर रहे हैं, प्रकाशित कर रहे हैं, वो भी अलग अलग भाषाओं में। अगर राजस्थान के लोग वहां पर राजस्थान में, महाराष्ट्र में मराठी में, और दिल्ली में वगैरह हिंदी में, हमारे कर्नाटक में कन्नड़ में, सभी तरफ अलग अलग। देखिए हम जहाँ पर है वहाँ हर एक लोग रहते हैं, इसीलिए इंग्लिश, हिंदी, कन्नड़, मराठी, राजस्थानी, पंजाबी, यह सब भाषाओं में आज समाचार पत्र प्रकाशित हो रहे हैं। और कुछ समाचारों के पत्र यहाँ पर बताया है। विद्यार्थियों को यह भी प्रश्न आ सकता है कि कुछ समाचारों के पत्रों के नाम लिखे। नवभारत टाइम्स, हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, डेक्कन हेराल्ड, संयुक्त कर्नाटक, विजय कर्नाटक, विजयवाणी और कन्नड़म्मा, और हिंदी में अमर उजाला। यह सब क्या है, कुछ समाचारों के पत्रों के नाम है। और यहाँ पर समाचार पत्र यह सब हमको बता रहा है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಏನ್ ಹೇಳತ್ತಾರಂದ್ರೆ ರೇಡಿಯೋ ಒಳಗೆ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಬಹುದು ಅಂದ್ರೆ ಕೇಳಬಹುದು, ಟಿವಿ ಒಳಗೆ ಏನ್ ಮಾಡಬಹುದು, ದೂರದರ್ಶನ ಒಳಗ ನಾವು ಘಟನೆ ಜೊತೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಕೇಳೋದ್ರ ಜೊತೆ ಇವತ್ತು ಸಮಾಚಾರಗಳನ್ನ ನೋಡ್ತೇವಿ। ಆಮೇಲೆ ಆದ್ರೆ ಇವೆರಡಕ್ಕಿಂತ ಸುಲಭ ಹಾಗೂ ಮಿತವ್ಯಯ ಕಡಿಮೆ ಖರ್ಚಿನೊಳಗ ಏನಾಗೈತಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಇವತ್ತ ನಮ್ಮ ಕೈಯೊಳಗ ಸಿಗತೈತಿ ನೋಡ್ರಿ। ಇವೆರಡು ಏನಾಗ್ಯಾವ ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟ ನಾವು ರೇಡಿಯೋ ಆದ್ರೇನು ನಾವು ರೇಡಿಯೋ ಕೊಂಡು ತಗೊಂಡ್ ಬರ್ಬೋದು, ಟಿವಿ ಆದ್ರೇನು ನಮಗ ಬಹಳಷ್ಟು ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಟಿವಿ ತಂದ ಚಾನೆಲ್ಸ್ ತಂದ ನಾವು ಕರೆಂಟ್ ಮುಖಾಂತರ ಏನ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂದ್ರೆ ಟಿವಿಯನ್ನ ನೋಡ್ಬೋದು। ಅದ್ರ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಏನಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ಇವೆರಡಕ್ಕಿಂತನೂ ಮಿತವ್ಯಯ ಅದೇನಿ, ಇವೆರಡಕ್ಕಿಂತನೂ ಕಡಿಮೆ ಖರ್ಚೊಳಗೆ ಇವತ್ತು ಏನ್ ಮಾಡತ್ತಾನಂದ್ರೆ ನಿಮ್ ಮುಂದ ಇದೇನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತೈತಿ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಏನ್ ಹೇಳತ್ತಪ್ಪ, ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದ್ ಸಂದೇಶ ಏನ್ ಹೇಳತ್ತಂದ್ರ ಭಾರತ ವರ್ಷ ಒಳಗ ಮೊದಲಿಗೆ ಏನಾಗೈತಂದ್ರ ಹಿಂಗ್ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆ ಒಳಗ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಪ್ರಕಟ ಆಗಿದ್ದು ಯಾವ್ದಂದ್ರ ಬಂಗಾಲ್ ಗೆಜೆಟ್ ನೋಡ್ರಿ। ಬಂಗಾಲ್ ಗೆಜೆಟ್ ನಮ್ಮ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆ ಒಳಗ ಫಸ್ಟ್ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಪ್ರಕಾಶಿತ ಆಗಿದ್ದು ಯಾವ್ದಂದ್ರೆ ಬಂಗಾಲ್ ಗೆಜೆಟ್, ಅದ್ರ ನಂತರ ಹಿಂದಿ ಒಳಗ ಉದತ್ ಮಾರ್ತಂಡ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕನ್ನಡ ಒಳಗ ಮಂಗಳೂರು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ। ಹೀಗಾಗಿ ಇವು ಮೂರು ಫಸ್ಟ್ ಏನಾಗ್ಯಾವ ಅಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗಳ प्रकटनेಗೊಂಡ। ನಿಮಗೆ ಎಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗಾಗಿ ಕೇಳಬಹುದು, हिंदी का पहला समाचार पत्र कौन सा है, ಹಿಂದಿಯ ಮೊದಲನೇ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಾವ್ದ್ರಿ, ಉದತ್ ಮಾತನ್। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕನ್ನಡದ ಮೊದಲ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ಮಂಗಳೂರು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ। ಆಮೇಲೆ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆಯ ಇಂಗ್ಲಿಷಿನ ಮೊದಲ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ಬಂಗಾಲ್ ಗೆಜೆಟ್। ಹಾಗಾದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಇದನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೋರಿ, ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳ್ಯಾರ, ಪ್ರೀವಿಯಸ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ಸ್ ಒಳಗೂ ನೋಡ್ರಿ ಈ ಕ್ವಶನ್ ಗಳನ್ನ ಕೇಳ್ಯಾರ। ಹಾಗಾದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗಳ ಯಾವ್ಯಾವ ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟರು। ಟೈಮ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ, ಇಂಡಿಯನ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್, ಡೆಕ್ಕನ್ ಹೆರಾಲ್ಡ್, ಉದಯವಾಣಿ, ವಿಜಯವಾಣಿ, ಸಂಯುಕ್ತ ಕರ್ನಾಟಕ, ಪ್ರಜಾವಾಣಿ, ಕನ್ನಡಮ್ಮ, ಆಮೇಲೆ ಅಮರ್ ಉಜಾಲಾ, ದೈನಿಕ್ ಜಾಗರನ್, ಇವೆಲ್ಲ ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗಳ ಅದಾವು। ಕೆಲವೊಂದು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗಳ ಹೆಸರು ಬರೆಯಿರಿ ಅಂತೇಳಿ 2 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಕೇಳ್ಬೋದು। कुछ समाचार पत्रों के नाम लिखिए ನೋಡ್ರಿ, ಜನರಲ್ ಆಗೈತಿ, ಬಹಳಷ್ಟು ಈಸಿ ಆಗೈತಿ, ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೋರಿ। ನೀವು ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ತನ್ನ ಆತ್ಮಕಥೆಯನ್ನ ಏನ್ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೈತಿ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಇಲ್ಲ, ಅದು ಪಾಠ ಕೂಡ ಏನೈತಂದ್ರೆ ಸಂಕಲಿತ ಐತಿ। ಇದು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರನೇ ಏನ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗ ಹೇಳ್ತೈತಿ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಇದನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳೋದ ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್।